लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सविस्तर माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार आरोपीने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला, त्यानंतर वेळोवेळी तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत मानकापूर पोलिसांनी संबंधित आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला। घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर यांनी व्यक्त केला। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत असून पीडितेला आवश्यक ती मदत आणि संरक्षण देण्यात येत आहे। 27 वर्षाची पीडित मुलगी आहे जी मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते आणि यातला जो आरोपी आहे फैजल खान अब्दुल लतीफ खान हा कळमना साईडचा राहणार आहे। तर या आरोपीनं या पीडित मुलीसोबत त्यांच्या दोघांची मैत्री होती आणि मैत्रीतून त्यांचे प्रेमसंबंध होते आणि त्यातून आरोपीनं मुलीला लग्न करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु गेल्या काही दिवसापासून तो लग्नास टाळाटाळ करत आहे आणि या दरम्यान त्यांचे मैत्री असताना तिला शरीर संबंधाची वगैरे मागणी केली होती, परंतु तिने नकार दिलेला आहे। परंतु शारीरिक जवळीक वगैरे साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ह्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही सुरुवातीला तो जो आरोपी आहे त्याच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्या मुलीने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बंद असल्याचं दिसून आलं आणि त्या मुलीनं त्या आरोपी विरुद्ध तक्रार दिल्यावरून आरोपी विरुद्ध कलम 75(1)(2 भारतीय न्याय संहिता ज्याच्यामध्ये विनयभंग आहे किंवा उघड लैंगिक संबंधांची मागणी आहे, त्याचप्रमाणे 318(2) ज्याच्यामध्ये ठकवणूक आहे, कारण तिला तिच्यासोबत म्हणजे तिला फसवलेलं आहे यामध्ये, आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आरोपीचा शोध सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे।